ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अत्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो शिवे करता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून त्या नरदेहाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात। आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त आज आपले हरिभक्त परायण परशुराम अकनोजी त्यांना पुत्ररत्न झालेलं आहे आणि त्या पुत्राचं नामकरण आणि त्या नामकरण सोहळ्याची निमित्तानाची कीर्तनाची सेवा आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक विधी अनेक सोहळे केले जातात। त्यातला एक नामकरण सोहळा हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे बरं। आणि त्या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे त्यात जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सोहळ्याचं वर्णन केलं त्यात भागवत धर्मामध्ये आपल्या त्या सोहळ्याला प्राधान्य आहे बरं का प्राधान्य खरंच सोहळा हा अशा रीतीनं करावे की याची नोंद आहे साधू संतांच्या जीवनामध्ये। पण बरेच लोक म्हणतात नामकरण सोहळ्याला वारशाला कीर्तन करावं का न करावा हा चर्चेचा विषय नाही, पण या सोहळ्याला मात्र वैष्णव बोलवावेत वारकरी बोलवावेत त्याची मात्र नोंद आहे बरं। वारकरी वैष्णव आले तर का ते फक्त सोहळ्याला जेवायला येतील का? ते आले म्हणजे भजन करून जेवून जातील ना, म्हणजे त्याचं प्रयोजन ते घडणारच आहे। म्हणून याची नोंद आहे की ज्यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराजांना पुत्र झाला त्यावेळी जनाबाईने देवाला आमंत्रण दिलं बरं का। जनाबाईने देवाला आमंत्रण दिलं, देवा नामदेवाला पुत्र झालाय तुम्ही आलं पाहिजे कुठं बारशाला। नामदेवाला पुत्र झाला विठू यावे बारशाला। हा जनाबाईने देवाला आमंत्रण दिले का? जनाबाई म्हणजे नामदेवांच्या घरातली कुटुंबातली एक ती सदस्य आहे। कुटुंबातली नुसती सदस्य नाही अधिकार संपन्न आहे। घरातल्यांनी कोणी आमंत्रण द्यावं हा पण काही एक अधिकाराचा प्रश्न लक्षात ठेवा। नामदेवांच्या घरामध्ये आनंदाचा सोहळा। जनाबाईला वाटलं एवढं देवाचं नामदेवाचं एवढं जवळीक आहे या सोहळ्याला देवाला आपण आमंत्रण दिलं पाहिजे म्हणून जनाबाईने आमंत्रण दिलेलं आहे। जर जनाबाईने जर देवाला आमंत्रण दिलं तर वारकऱ्यांनी वारकऱ्याला आमंत्रण का देऊ नये? मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे बरं। देव आले येताना रिकामे आले नाही बरं का। बारशाचं कीर्तन म्हणजे वारकऱ्यांनी रिकामे यायचं नसतं। सप्ताहातल्या कीर्तना वारकरी रिकामे आले तर चालतात, पण बारशाच्या कीर्तन येताना वारकरी रिकामे येत नाही का? मी म्हणत नाही, मला कोणाला आरोप करायचा नाही। देव आले आणि देव येताना नामदेवाच्या पुत्राला काय घेऊन आले? अंगड टोपड घेऊन आले बरं का। म्हणजे देवाने हा विधी पाळलेला आहे। देवाने विधी पाळलेला ही समाजाला शिकवून दिली। हा कोणाच्याही बारशाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये। देव आहे, देवाने विचार केला मी काय न्यायची गरज आहे का? आम्हाला वाटतं वारकरी आहे, वारकऱ्यांनी कुठं काय न्यायचं असतं का? फक्त घेऊन जायचं असतं। पण देवाने मात्र येताना तो विधी पाळलेला आहे। येताना
जे बारशाला लागतं सामान्य वस्तू आहे, पण तो विधी मात्र देवाने आपल्या जीवनामध्ये पाळलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य हा एक सोहळा आहे, एक आनंदाचा सोहळा आहे. नामकरण सोहळा म्हणतात त्याला. आणि तो सोहळा आनंदाने साजरा करावा. त्यातही कन्यारत्न आणि पुत्ररत्न जरी झाला तरी दोन्हीचा नामकरण सोहळा हा संपन्न करावाच लागतो बरं का. कन्या हो अगर पुत्र हो, दोन्हीचं नामकरण करावं लागतं. पण पुत्र झाला की अधिक आनंद आहे एक. आणि पुत्ररत्न होण्याच्या मागे एक शास्त्राचा विधी आहे. काय विधी आहे? ज्यार्थी पुत्र झाला, ज्यार्थी मुलगा झाला, त्यार्थी वंशाला दिवा झाला. वंशाला दिवा झाला, त्याला आनंद झाला. आता पुढची परंपरा आपली सुरू झाली बरं का. एक आनंद आहे म्हणजे मुलगा होण्यामध्ये पुढची आपली वंश परंपरा चालू राहिली, हा मोठा आनंद आहे बरं का. नंतर महाराजांनी वर्णन केले. काय वर्णन केले? पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा. याचा काय अर्थ आहे? म्हणजे त्यांनी ही वंश परंपरा चालवावी, त्या मुलाने पुढची वंश परंपरा चालवावी. वंश परंपरा चालवण्याचं एक द्योतक म्हणजे मुलगा होणं बरं का. द्योतक म्हणजे प्रतीक. आणि तो एक आनंद आहे, आणि तो आनंद साजरा करावा. आणि तो आनंद साजरा करत असताना त्या आनंदाला एक विशेष नाम आहे, त्याला नामकरण सोहळा म्हणतात. की जन्माला आल्यानंतर त्या पुत्राला, त्या मुलाला काहीतरी नाव ठेवलं पाहिजे का, व्यवहार घडण्याकरता. व्यवहार घडण्याकरता नाव ठेवलं पाहिजे. मग व्यवहार करण्याकरता नाव ठेवावं, पण ते नाव ठेवत असताना ठेवण्याच्या मागे काही रीत सांगितली. एक नावरस नाव सांगितलं. जन्म राशीला धरून ठेवलं जातं नाव, आणि काही पुराणांना धरून ठेवली जातात नावं, आणि काही कोणाच्या इच्छेप्रमाणे ठेवली जातात नाव बरं का. नावरस नाव हे गुपित नाव असतं बरं का. काय गुपित असतं नाव. पण आज सगळीकडे नावं ठेवली जातात ती ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे. पण एक परंपरा आपल्याकडे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाव ठेवण्याची परंपरा आहे आणि नावं ठेवण्याची परंपरा आहे बरं का. मी या मतात आहे, मुलाचं असं नाव ठेवावं की आपल्या घराण्यावरती कोणी पुन्हा नावं ठेवून येत बरं का. असं नाव ठेवावं की पुन्हा कोणी नावं ठेवून येत. म्हणून नाव पवित्र असावं, त्या नावातून काही बोध व्हावा, की जेणेकरून त्या नावातून भगवंताचं स्मरण व्हावा. एक हेतू आहे पुराणांचा. बाबांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं नाव घेता नाही आलं, पण मुलाला हाक मारण्याच्या निमित्ताने तरी कमीत कमी तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव यावं, हा हेतू याच्या मागे देवाचं नाव ठेवण्याचं कारण आहे बरं का. एरवी माणसं देवाचं नाव घेत नाही, पण मुलाला हाक मारण्याच्या निमित्ताने. म्हणून त्या अजयमयाचं काय वर्णन केले? मुलाचं नाव देवाचं होतं, आणि अंत काळामध्ये त्यांनी मुलाला हाक मारल्यामुळं देवाचं नाव आलं बरं का. ते अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा म्हणतात. काय त्याचं वर्णन करावं, हा एक हेतू आहे. आणि तो हेतू मनामध्ये ठेवून एक भगवंताचं नाव असावं, वैदिक नाव असावं. पण आज काही नास्तिकवादी लोक आहेत, काही वेदाच्या विरुद्ध बोलणारे लोक आहेत. लोक म्हणतात जातीचा उल्लेख होईल असं नाव ठेवायचं नाही, धर्माचा उल्लेख होईल असं देवाचं नाव ठेवायचं नाही. म्हणून आजची कालातली नावं बदललेत. ती कीर्तना सांगण्याची गरज नाही, न सांगता बऱ्याच लोकांना ती नावं माहिती आहेत. पण नामकरण मात्र चांगलं ठेवलेलं आहे, सदानंद बरं का. नाव अतिशय चांगलं आहे. त्या सदा अधिक आनंद बरं का. हे नाव का ठेवावं? कमीत कमी याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये काहीतरी अनुभव हवेत, त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये वाटचाल घडावी बरं का. नावापर्यंत थोडंफार पूर्ण जीवन घडेल असं नाही, पण काही अंशाने त्याच्या नावामध्ये, या नावाच्या संबंधाने काहीतरी घडावं, एक हेतू त्याच्या मागे आहे, लक्षात ठेवा.
आणि त्या नाव उच्चारण्यामध्ये उच्चारणाऱ्यालाही आनंद वाटतो आणि ज्याला उच्चारलं त्यालाही आनंद होतो. म्हणून नाव अतिशय सुंदर ठेवलेलं आहे. दुसरा योग आहे, नाव ठेवण्याच्या आधी ज्यावेळी हा मुलगा जन्माला आला, मला वाटते 5वीला का 11व्या दिवशी त्याला माळ घातल्यावर माळ घातलेली आहे. मागची काहीतरी पुण्य आहे. काही माणसं उतार वयाला लागल्यानंतर माळा घालतात. बघू म्हणतात अगदी मराठी संघाने जे करून करून भागले आणि देवपूजेला लागले. त्या मागच्या जन्माचं काहीतरी तो पुण्य घेऊन बघा आलेला आहे आणि 11व्या दिवशी त्याला माळ घातलेली मागचं काहीतरी संचित, चांगलं संचित आहे बरं का. आणि वारकऱ्याच्या पोटी जन्माला आला आणि वारकऱ्यांचं सानिध्य प्राप्त झालं. हा योग त्या मुलाचा आणि तो आनंद व्यक्त करण्याकरताचा हा नामकरण सोहळा. आणि त्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानाची कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा सेवेकरता घेतलेला जगद्गुरु श्री तुकोबारांचा अभंग आहे, सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. नरदेहाला आलेल्या जीवाला या नरदेहाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात. कोणाला करतात प्रतिपादन? नरदेहाला आलेल्या जीवाला नरदेहाचं श्रेष्ठत्व काय आहे ते अभंगातून प्रतिपादन करतात. आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, पण या नरदेहाचं श्रेष्ठत्व काय आहे जर या जीवाला कळेल तर जीव जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्ववान होईल बरं का. हा काहीतरी त्याला जीवनामध्ये करण्याकरता वाव मिळेल. म्हणून साधू संतांनी जी वस्तू ज्याला प्राप्त झाली त्या वस्तूचं श्रेष्ठत्व जर त्या जीवाला सांगितलं तर त्या वस्तूचा जीवनामध्ये सदुपयोग घडेल बरं का. सदुपयोग घडेल. जी वस्तू लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा विचार आहे, फक्त आपल्याला देहाचा विचाराच करायचा आहे. आपल्याला देह प्राप्त झालेला आहे आणि अतिशय मौल्यवान देह आहे आणि मौल्यवान हा देह प्राप्त झालेल्या देहाचं श्रेष्ठत्व या जीवाला कळावं म्हणून तुकोबारे म्हणतात आपल्याला प्राप्त झालेला देह कसा आहे. महाराज म्हणतात अतिशय श्रेष्ठ आहे. अतिशय श्रेष्ठ आहे म्हणजे देहाचा विचार केला तर 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केले, उत्तम, मध्यम आणि अधम. उत्तम देह त्याला दिव्य देह म्हटलेला आहे, दुसरा मध्यम आणि तिसरा अधम. उत्तम देहापेक्षा, दिव्य देहापेक्षा आणि अधम देहापेक्षा मध्यम देहाचं श्रेष्ठत्व अधिक आहे. काय आणि महाराज म्हणतात ते काय हे आम्हा तुम्हाला कळण्यापेक्षा उत्तम देहामध्ये राहणाऱ्या देवाधिकांना अधम देहाचं श्रेष्ठत्व कळालं. वास्तविक असं घडायला पाहिजे, जी वस्तू ज्याला प्राप्त झाली त्याला त्या वस्तूचं महत्व कळायला पाहिजे, पण ज्याला ही वस्तू प्राप्त झाली त्याला महत्व कळालं नाही. काय लक्षात घ्या, ज्यांना ही प्राप्त झाली त्यांना मात्र या देहाचं महत्व कळालं, म्हणजे देवाधिकांना. काय सामर्थ्य महाराज म्हणतात, फार मोठं सामर्थ्य आहे. महत्व कळाल्यामुळं त्यांनी विचार केला आपल्याला तर हा देह प्राप्त झालेला नाही, आपल्याला देह प्राप्त झालेला नाही, पण प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. मग ती सामान्य आहे का तीव्र आहे? तीव्र आहे. तीव्र इच्छा ज्यावेळी माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रकट होते, ती तीव्र इच्छा प्रकट करण्याची 2 ठिकाणी, एक देव आणि दुसरे संत. अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा जर परमार्थाच्या बाबतीत निर्माण झाली तर प्रकट करण्याचं ठिकाण कोणतं? पहिला देव आणि दुसरे संत. आणि प्रपंचामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली तर पहिलं ठिकाण आहे आई वडील आणि दुसरं ठिकाण आहे बायको, पत्नी. काही जीवनामध्ये जर प्रापंचिक जीवनामध्ये काही जर तीव्रता इच्छा निर्माण झाली तर मुलाने ती इच्छा प्रकट कोणाजवळ करावी? जन्म देणाऱ्या माय बापाजवळ. आणि स्त्रीच्या अंतःकरणामध्ये इच्छा प्रकट झाली तीव्र तर त्यांनी ती कोणाजवळ प्रकट करावी? पतीजवळ. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये विश्वामध्ये जर तीव्र इच्छा निर्माण झाली तर त्यांनी ती कोणाजवळ प्रकट करावी? देवाजवळ, दुसरे संतांच्या जवळ. तसं या त्रिभुवनातलेच देव आहेत. देव म्हणजे हे नामधारी देव बरं का.
नामधारी देव, नामधारी देवांच्या अंतकरणामध्ये या देहाविषयी तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ती तीव्र इच्छा निर्माण झाल्यानंतर सत्ताधीश देवाजवळ त्यांनी प्रगट केली बरं का. देव म्हटले की फार घोटाळा. देव म्हटलं की संभ्रम निर्माण होतो. देवाने देवाजवळ इच्छा निर्माण कशी केली? ते नामधारी देव आहेत आणि सत्ताधारी देव आहे बरं. आणि ती इच्छा प्रगट केली. का प्रगट केली? तुकोबारांनी त्यांचंच वर्णन काय केलं तर आम्हा तुम्हाला हे कळावं हा एक मनामध्ये भाव घेऊन तुकोबाराय या नरदेहाचं महत्व वर्णन करतात की त्यांच्या लक्षात आलं की मृत्यू लोकामध्ये जे सोहे करता येतात ते स्वर्गामध्ये करता येत नाही, दिव्य देहामध्ये करता येत नाही. हा सुख सोहळा हा म्हणजे आता चालू असलेला नामकरण सोहळा स्वर्गात नाही बरं का. नामकरण सोहळा स्वर्गात नाही. आणि केला नामकरण सोहळा जर पण कीर्तनाच्या माध्यमातून नाही, कीर्तनाच्या माध्यमातून नाहीये. आणि हा सोहळा जर आपल्याला भोगायचा असेल तर हा सोहळा भोगण्याकरता आपल्याला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. तुकोबारा म्हणतात ते कोणाला कळालं? स्वर्गीचे देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. हा आनंद हा सोहळा भोगण्याकरता त्या देवादिकांनी या देहाची अपेक्षा केलेली आहे. पण ती अपेक्षा मात्र सामान्य स्वरूपाची नाही. कारण या नरदेहाचा जर विचार केला तर नरदेह प्राप्त होणं हा पाप पुण्यावरती अवलंबून आहे बरं का. पाप पुण्यावरती पाप पुण्यावरती जर अवलंबून असताना मग अपेक्षा कशी काय केली, इच्छा कशी काय प्रकट केली? म्हणून तर मी त्याच्यात मध्ये दोन भाग सांगितले, सामान्य इच्छा आणि तीव्र इच्छा. एखादा मुलगा आहे शाळेला जातोय, त्याला माहित आहे मी पास होणार आहे, पास होणार आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली नुसतं पास व्हायचं नाही, टक्केवारीत पास व्हायचं. नुसतं पास, टक्केवारीमध्ये पास व्हायचं. पास होणं ही सामान्य इच्छा आहे आणि टक्केवारीमध्ये पास होणं ही तीव्र इच्छा आहे. जर तीव्र इच्छा जर निर्माण झाली तर त्याच्या अंतःकरणामध्ये अभ्यासाची तयारी होते. त्याच्या अंतःकरणामध्ये अभ्यासाची त्या मनाची तयारी होते, सर्व त्याला अनुकूल होतं. लक्षात ठेवा, जरी काही त्याच्या जीवनामध्ये प्रसंग आले, काही प्रतिबंध आले, तर त्या प्रतिबंधाला तो तोंड देऊन त्या मानाने तो अभ्यास करतोच. हे जसं तसं आपल्याला जर हाच देह मिळावा अशी तीव्र जर इच्छा असेल तर तशी आयुष्यामध्ये जुळवाजुळव होते. ती जुळवाजुळव होण्याकरता तो नियंता त्याला सहाय्य करतो.
तीव्र इच्छा असेल तर बरं का, तीव्र इच्छा असेल तर. आणि अशी तीव्र इच्छा तुकोबाराय म्हणतात त्या मृत्यू लोकातल्या देहाची तीव्र इच्छा कोणाला निर्माण झाली? इहलोकीचा देह हा देह फार महत्वाचा शब्द वापरला हा. आणि मृत्यू लोकांमध्ये का देह कमी आहेत का हो? निर्देश केला हा. हा म्हणजे त्याच्याकडे बोट केलाय बरं, त्याच्याकडे बोट केलाय. कारण पशुआधिकाचा सुद्धा देहच आहे तिकडं निर्देश केलेला नाही. जसं तुकोबाराने वर्णन केले पवित्र तो तो निर्देश केला पवित्र तो बर का. तो म्हणजे कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ तो पवित्र देह निर्देश आहे. तस हा देह म्हणजे इकडं बोट केलं म्हणजे या नरदेहाकडे बोट केलेला आहे. कारण मृत्यू लोकांमध्ये बरेच देहाची गणना केलेली लक्षात. हा कोणत्या तरी देहाची अपेक्षा केली नाही लक्षात ठेवा. मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा आणि तो मनुष्याचा जन्म व्हावा. हा देह का महाराज म्हणतात त्या देहामध्ये श्रेष्ठत्व आहे, फार श्रेष्ठत्व आहे. हे श्रेष्ठत्व त्यांना कळालं म्हणून या देहाविषयी त्यांनी हा निर्देश केला बरं का. काय याच्यामध्ये श्रेष्ठत्व आहे? कुणी म्हणेल अहो लौकिक जीवनाचा विचार करा. पशुआधिकाच्या जीवनामध्ये सुद्धा संतती होते, पशुआधिकाच्या जीवनामध्ये सुद्धा संतती होते, पण तिथं बारस होत नाही बरं का. काय होतंय असं तुम्ही कुठं ऐकलं का? म्हशीला रेडको झालं आणि गावाला आमंत्रण दिलंय असं कुठं ऐकलंय का? म्हशीला जर रेडा झाला तर माणसाला दुःख होतं बरं का. रेडी झाली तर आनंद होतो. पण जरी आनंद झाला तरी त्याचं काय नामकरण वगैरे असं काय केलं जातं का? तिथं पण संततीच आहे कमी. पण ते श्रेष्ठत्व नाही लक्षात ठेवा. कारण त्या देहाचा विचार केला तर त्या देहाच्या बाबतीत एक कोण आहे, त्यालाही पाप पुण्याचा संबंध आहे, पण पाप पुण्य जाणण्याची योग्यता मात्र त्या देहामध्ये नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती. पण महाराज म्हणतात या देहामध्ये मात्र ती योग्यता आहे. ह्या देहाचं श्रेष्ठत्व आहे लक्षात ठेवा. या देहामध्ये ईश्वराने हा देह निर्माण करताना एक योजना केली, फार मोठी योजना केली. कोणती योजना केली? देवाला जाणण्याची बुद्धी. हे श्रेष्ठत्व या देहाचं आहे बरं का. आणि हे देवाधिकांनी जाणलं, आम्ही जाणलेलं नाही.
मी तुम्ही जाणलेलं नाही, लक्षात ठेवा. या देहामध्ये बुद्धी दिलेली आहे, पण बुद्धी कशा करता दिली हे बुद्धिवानाला अजून कळालेलं नाही, लक्षात ठेवा. बुद्धिवानाला, आणि बुद्धिवान मनुष्य म्हटला जातो, पण बुद्धी देऊन सुद्धा आम्हा तुम्हाला या देहाचं श्रेष्ठत्व कळालं नाही. पण ज्ञानोबा म्हणतात त्या देवाधिकांना हे कळालं श्रेष्ठत्व काय. महाराज म्हणतात त्या देहामध्ये अशी काही योजना दिली, त्या बुद्धीच्या द्वारे ज्याने जन्माला घातलं त्याला ओळखण्याची योग्यता या देहामध्ये दिलेली आहे. बुद्धीचे वैभव नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. कोणाच्या मनामध्ये शंका येईल, ज्या देवाधिकानी त्या देहाची श्रेष्ठता जाणून या देहाची इच्छा व्यक्त केली ते काय निर्बुद्ध होते का? निर्बुद्ध होते? बुद्धी होती की त्यांना? बुद्धी होते म्हणून ते पदावरती गेले ना, इंद्र झाले, चंद्र झाले, बुद्धिवानच होते ना. मग बुद्धिवान होते, मग बुद्धिवान असताना सुद्धा या देहाचं श्रेष्ठत्व बुद्धी दिली हे तुम्ही संगती कशी काय लावता असं जर कोणी जर विचारलं तर त्यातला बारकावा लक्षात ठेवा. हा, त्या देवाधिकानं जरी बुद्धी दिलेली असली आणि या देहामध्ये जरी बुद्धी दिलेली असली तरीही फरक आहे. तिथं स्वातंत्र्य नाही आणि इथं स्वातंत्र्य आहे. तिथं स्वातंत्र्याने बुद्धी दिली, पण बुद्धीच्या स्वातंत्र्याने तिथं काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. पण इथं बुद्धी दिली, पण या बुद्धीच्या स्वातंत्र्याने माणसाला वागता येतं बरं का. हेच ह्या मानवी जीवनात श्रेष्ठत्व आहे. देवाची होईन म्हणती ते होती, मंत्री होईन म्हणती ते होती, नरकाला जाती म्हणती ते जाती. स्वातंत्र्य आहे का? स्वर्गाला जाती म्हणती ते जाती, सगळीकडे ना म्हणती स्वातंत्र्य आहे का?
या बुद्धीमध्ये ईश्वराने स्वातंत्र्य दिलंय. इतर देहामध्ये जरी बुद्धी असली तर त्या बुद्धीला स्वातंत्र्य दिलेलं नाही. हे या देहाला आलेल्या जीवाला कळालं नाही, पण तुकोबारा म्हणतात त्यांना कळालं. म्हणून इथं निर्देश केला हा देह. बरं पशवादिकाला सुद्धा बुद्धी दिली ना, दिली का नाही? हा, कुत्र्याला ऊब कळते आणि शीत कळते. चिखलामध्ये कधी कुत्र झोपत नाही, लक्षात ठेवा. जिथं ऊब येते तिथं झोपत, म्हणजे बुद्धी आहे की त्याला आहे, पण स्वातंत्र्य नाही. पण तुकोबाराय म्हणतात की त्या देवादिकांना मात्र या देहामध्ये ईश्वराने बुद्धी दिलेली आहे. हे श्रेष्ठत्व, त्या बुद्धीमध्ये स्वातंत्र्य दिलेलं हे देवादिकांना कळालं म्हणून निर्देश केला. हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती बाहेर. हा देवादिकांनी या देहाची इच्छा केली, आणि जी इच्छा केली ती सामान्य इच्छा नाही. लक्षात ठेवा, सामान्य इच्छा नाही, हा तीव्र इच्छा आहे. देवाजवळ प्रगट केली. देवा खरंच हा देह नरदेह, या देहामध्ये असं सामर्थ्य आहे, इतकं श्रेष्ठत्व आहे. ते श्रेष्ठत्व देवा आम्ही जाणलेलं आहे, आणि ते जाणल्यामुळे देवा आम्हाला जन्माला घालायचा असेल तर, हा देह द्यायचा असेल तर मृत्यू लोकातला हा नरदेह दे. इतर देह आम्हाला नको आहे. ज्यांनी दिव्य देहातलं सुख भोगलेलं आहे त्यांनी आदम देहाची इच्छा करणारच नाही. ज्यांनी दिव्य देहातलं सुख भोगलेलं आहे त्यांनी मध्यम देहातली सुद्धा अपेक्षा करावी का? पण भोगा करता इच्छा केलेली नाही बरं का. भोगा करता इच्छा, आणि ज्यांनी दिव्य देह भोगले ते आदम भोगाची इच्छा कशाला करतील? रोज बासुंदी पितो नाही का, तो चहा पिण्याची इच्छा करेल म्हणता का? अहो ज्याला रोज बासुंदी मिळते, भोग आहे लक्षात ठेवा, सर्वांना मिळत नाही. सर्वांना धारोष्ण दूध मिळतं का? आता असून सुद्धा माणसं पित नाही, तो भाग वेगळा. असून सुद्धा माणसं पित नाही, धारोष्ण दूध त्याला पिण्याची सवय आहे. तो कधी खालचं सामान्य दूध पिणार नाही, तापवलेलं दूध कधी पित नाही. लक्षात ठेवा, म्हणजे दिव्य देह भोगला ज्याने त्याने आदम देहाची अपेक्षा करणार नाही. मग त्यांनी भोगा करता या देहाची अपेक्षा केली नाही, त्यांनी जी अपेक्षा केली ती भजना करता अपेक्षा केली. नारायण नामे भजना करता अपेक्षा केली. भजना करता अपेक्षा केली म्हणजे याच देही घडे देवाचे भजन. आपण थोडस चिंतन आपण सोडवायचं आहे. श्रेष्ठत्व जाणलं, भोगा करता अपेक्षा केली नाही, भजना करता अपेक्षा केली. भोग भोगण्यामध्ये पारतंत्र्य आहे, पण भजन करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. भजन करण्यामध्ये
तुम्हाला भोगाची इच्छा आहे, रोज गादीवरती झोपावं, भोगाची इच्छा आहे, पण भोगाला मिळतं का? नाही. कुठल्या गादीवरती? दंडलापच्या. एक कीर्तनकार भेटले म्हणजे महाराज मला कुठं तरी झोप लागत नाही, म्हणजे मला रोज दंडलापच्या गादीवरती झोपायची सवय. चांगली म्हटलं, हरकत नाही. बहुतेक म्हणले हे स्वर्गातूनच खाली आलेले. तर चुकलं असेल. हा, आपल्या इच्छेप्रमाणे जीवनात भोग मिळणार नाही, पण इच्छेप्रमाणे मात्र आपल्याला चांगलं कर्म करता येईल बरं का. भजन करणे या शब्दाचा अर्थ जीवनामध्ये चांगलं कर्म आपल्याला करता येईल. हा, थोडे कष्ट आहेत, पण प्रयत्नाने करता येतं बरं का, प्रयत्नाने करता येतं. हा, प्रत्येकाला जीवनामध्ये देवाचं भजन करता येतं, चांगलं कर्म करता येतं, पण काही संगतीने काही प्रतिबंधाने ते जीवनामध्ये घडत नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणून त्या देहाचं श्रेष्ठत्व त्यांनी जाणलं. दिव्य देहामध्ये राहणारे, भोगाची अपेक्षा त्यांनी जीवनामध्ये ठेवलेली नाही. या देहामध्ये भजन करता येतं ना, भजन करता या शब्दाचा अर्थ की चांगलं काहीतरी करता येतं. आणि या उद्देशाने महाराज म्हणतात इच्छिताती पाही, पण तुकोबारा म्हणतात आमचं भाग्य आहे. ज्या भजना करता ज्यांनी या देहाची अपेक्षा केली, तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनामध्ये रोज घडतंय. आमच्या जीवनामध्ये ज्या भजनाच्या अपेक्षाने या देहाची त्यांनी अपेक्षा केली, ते भजन आमच्या जीवनामध्ये रोज घडतंय. तुकोबारा स्वतःला धन्य मानताय. धन्य आम्ही जन्मालो जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्या देहाची अपेक्षा केली, ज्या भावनेनं केली, ज्या इच्छेनं केली, हा तुकोबारा म्हणतात ती इच्छा आमच्या जीवनामध्ये आज तिथीला सहज पूर्ण होते. जी त्यांनी श्रेष्ठत्व जाणून इच्छा प्रगट केली, ती इच्छा आमच्या जीवनामध्ये आज घडते. म्हणून तुकोबाराने त्याला शब्द वापरला धन्य. कशाला तरी धन्य म्हणत नाही, लक्षात ठेवा. हा, चांगलं जीवनामध्ये घडत असेल तर त्याला धन्य म्हणावं. चांगलं घडत असेल तर, हा चांगलं घडत नसेल तर त्याला धन्य म्हणून लक्षात ठेवा. धन्य आम्ही. सगळे जन्माला आलेत, पण सगळे जन्माला येण्यामध्ये धन्यता नाही, तुकोबारा म्हणतात. हा, देवा जन्माला येऊन हा भजन घडण्यामध्ये, देवाची सेवा घडण्यामध्ये जीवनाची धन्यता, लक्षात ठेवा. नंतर तुकोबारांनी निर्देश केलाय बाबांनो, हे जीवनामध्ये घडत असेल तर जन्माला आलेलं बरं, त्याच्यापेक्षा जन्म न मिळालेला बरा. तरीच जन्मायावे दास विठोबाचे भावे. तरीच हे जीवनामध्ये घडत असेल तर या जन्माला येण्यात काहीतरी विशेषता आहे. आणि जर घडत नसेल तर महाराज म्हणतात काय थोडी स्वान सुकरे, बापुडी शब्द वापरला. म्हणून महाराज म्हणतात स्वतःच्या जीवनाकडे धन्य देतात की या देहाची अपेक्षा ज्यांनी केली तो आपल्याला मिळाला. ज्या अपेक्षेने केली ते आमच्या जीवनामध्ये आज घडतंय. मानवी जीवनामध्ये चांगलं कर्म घडावं, आणि चांगलं कर्म घडण्यामध्ये जीवनाला धन्यता आहे. वर्णन केलंय. धन्यता कधी दिली जाते? कधी दिली जाते? एखाद्याने चांगलं कर्म केलं तर बरं का. सत्कर्ता सत्कृती, त्याचं वर्णन करताना साधूची व्याख्या सांगत असताना सत्कृती ही पुण्य निर्माण करते, आणि पुण्य हे धन्यतेकडे नेतं बरं का. ऐकला असेल, त्याचा विस्तार करत नाही. त्या अभंगामध्ये धन्यते संसारी दयावंत जलतरी, त्याच्यामध्ये याचा विस्तार ऐकला असेल किंवा
गुरुवर्य सक्रिय महाराजांनी त्याच्यावरती कीर्तन लिहिलेले, त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार पहा. सत्कर्मातून धन्यतेला कसं जीवन प्राप्त होतं. धन्यता घडण्याकरता जीवनामध्ये चांगलं कर्म घडावं लागतं. आणि आज महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म घडतंय म्हणजे आमच्या जीवनामध्ये वाईट कर्म घडत नाही बरं का. सत्कर्म जीवनामध्ये घडावं. मग सत्कर्माच्या संबंधाने भजन आहे, देवदेव आहे, तीर्थयात्रा आहे, वारकरी होणं आहे. एवढाच अर्थ तुम्ही धन्यतेकडे करून येऊ नका. फक्त देवाचं दास होणं म्हणजे धन्य, एवढंच तुम्ही अर्थ त्याचा करू नका. जीवनामध्ये चांगलं कर्म करण्यामध्ये सुद्धा धन्यता सांगितलेली आहे. जसं तुकोबांनी वर्णन केले की अहो चांगल्याच्या पोटी जन्माला येण्यामध्ये सुद्धा धन्यता सांगितली का नाही. जे जीवनामध्ये सत्कर्म करतात, ज्यांचं जीवन पवित्र आहे, ज्यांचं जीवन शुद्ध आहे, अशांच्या पोटी जन्माला येणं सुद्धा धन्य सांगितलंय. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मदे. चांगल्याच्या पोटी जन्माला येण्यामध्ये धन्यता आहे, तसं जीवनामध्ये चांगलं करण्यामध्ये सुद्धा धन्यता आहे बरं का. चांगलं करण्यामध्ये धन्यता आहे. तो तुकोबाराय म्हणतात ज्या देहाची अपेक्षा देवाधिकाने केली तो देह आम्हाला प्राप्त झाला. आणि प्राप्त झाला ज्या हेतूने त्यांनी इच्छा केली तो हेतू आज आमच्या जीवनामध्ये सहज घडतोय. दास विठोबाचे आम्ही चांगल्या मार्गाला लागलो, भक्ती मार्गाला लागलो, विहित मार्गाला लागलो. ज्या मार्गाला लागलो त्यावरती तुकोबारांना सांगायचं आहे आपण खरंच जीवनामध्ये चांगलंच काहीतरी आपलं होणार आहे बरं. जो भक्ती मार्गाला लागला त्याचं कधी वाटोळ होणार नाही. जो चांगल्या मार्गाला लागला त्याचं चांगलं जीवनामध्ये होणार, लक्षात ठेवा. महाराजांनी जागोजागी याचं वर्णन केले. जे चांगल्या मार्गाने गेलं त्यांचं चांगलं झालेलंच आहे बरं का, शंका घेण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबा म्हणतात की धन्य आम्ही जन्मालो. ज्या देहाची अपेक्षा केली तो आम्हाला देह प्राप्त झाला. आणि ज्या इच्छेने केली ती इच्छा आमच्या जीवनामध्ये आज घडते. सत्कर्म घडताय, भक्ती घडते, साधना घडते. भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गावरती आम्ही लागलेलो आहे. जीवनामध्ये सतत नामचिंतन आहे. आमच्या जीवनामध्ये कधीही महाराज म्हणतात वाईट विचार येत नाही. कधी विचार आपल्या जीवनामध्ये येत नाही. याचा अर्थ तुकोबारांना थोडासा सांगायचा आहे. हा थोडासा विचार आपल्याला या दृष्टीने करायचा आहे की आपल्याला प्राप्त झालेला देह हा चांगलं करण्याकरता प्राप्त झालेला आहे. आणि चांगलं करण्याकरता माणसाने चांगल्यांच्या संगतीमध्ये राहावं. चांगलं घडण्याकरता माणसाने जीवनामध्ये चांगलं प्रावरण घ्यावं. चांगलं जीवनामध्ये घडण्याकरता चांगलं खावं. चांगलं जीवनामध्ये घडण्याकरता चांगलं बघावं. चांगलं जीवनामध्ये घडण्याकरता चांगलं बोलावं. या नर देहामध्ये हे आपण प्रयत्नाने प्रत्येकाने करावं. आणि ती करण्याची योग्यता आम्हा तुम्हाला दिलेली आहे. हे जर आपण जीवनामध्ये केलं तर प्रत्येकाचं जीवन धन्य होईल बरं का. वाणीने चांगलंच बोलायचं, कानाने चांगलंच ऐकायचं, डोळ्याने चांगलंच पाहायचं, जिभेने चांगलंच खायचं, पायाने चांगल्या ठिकाणी जायचं. असं जर तुम्ही जीवनामध्ये या मनुष्य देहामध्ये जर वागण्याचा प्रयत्न केला तर या देहाला धन्यता प्राप्त होते. आपण रस्त्याने चाललोय, रस्त्याने जात असताना काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. पुढे आणून ठेवलेला काय खायचं नाही काय खायचं नाही आपल्या हातात आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य, काय बोलायचं काय नाही बोलायचं आपल्या हातात आहे. ऐकायला येतं पण ऐकायचं का नाही ऐकायचं आपल्या हातात आहे. आमंत्रण दिलं पायाने जायचं का न जायचं आपल्या हातात आहे. याचा विचार करा आणि याचा विचार जीवनामध्ये करून जीवनामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करा. चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि जो जीवनामध्ये चांगलं सदाचार संपन्न जीवन जगेल, सदाचाराने वागेल, सदाचाराने वागण्याची योग्यता या नरदेहामध्ये दिलेली आहे. आणि सदाचार संपन्न पुरुषाला या नरदेहामध्ये आल्यानंतर धन्यता प्राप्त करता येते. आणि हे मनामध्ये तुकोबा म्हणतात धन्य आम्ही. तर तुम्ही एवढी संगतीला वारकरी होण्यामध्ये धन्यता आहे, भजन करण्यामध्ये धन्यता आहे, जीवनामध्ये सदाचाराने वागण्यामध्ये धन्यता आहे. म्हणून मुलावरती चांगले संस्कार करावे. या शब्दाचा अर्थ काय? सदाचार संपन्न मुलगा व्हावा. सदाचार संपन्न व्हावा म्हणजे
त्या मुलाला चांगलं बोलायला शिकवावं, चांगलं ऐकायला शिकवावं, चांगलं खायला शिकवावं, चांगल्या ठिकाणी जायला शिकवावं. माझं मत आहे रोज लहान मुलांना घेऊन कुठं जावं, उठल्या उठल्या बेकरीत, रोज सकाळी मुलाला मंदिरात घेऊन जावं, रोज सकाळी मुलाला काय खायला द्यावं, काय प्यायला द्यावं, दूध द्यावं. रोज सकाळी मुलाला काय बोलायला सांगावं, काहीतरी विचार, काही मंत्र बर का. रोज मुलाला हे प्रत्येक गोष्टीचा विचार करा बर का. आणि या रीतीने आपण त्या मुलाला जर घडवलं तर तो मुलगा घडू शकतो, तो मुलगा घडू शकतो. आणि हे घडवण्यामध्ये तुकोबारांनी वर्णन केले. काय वर्णन केले? धन्य माता जन्माला आल्यानंतर मुलाला चांगलं दिलं जातं. म्हणजे आईचं दूध चांगलं आहे. थोडं ते आणखी थोडस त्या जाणत झालं की त्या मुलाला काय देतात, काय देतात? गुटी. गुटी म्हणजे खारीक. आणि ती उघळायची असते. कशात उघळायची असते? बिस्लरीच्या पाण्यात, दुधात. कुठल्या दुधात? एक आईच्या स्तनातलं तरी दूध घ्यावं, नाहीतर गाईचं. आईचं नाहीतर गाईचं. त्या दुधामध्ये ती गाई म्हणजे कुठली संकरित नव्हे. उद्यापासून महाराजांनी परवानगी केली गाया पायाला. देशी गाय नाही, देशी गाई. आणि देशी गाईचं हे दूध जसं पवित्र आहे तसं ते तेज संपन्न आहे बरं का. त्या दुधामध्ये तेज आहे. आणि ते दूध जर बालपणामध्ये जर मुलाला पाजलं तर मुलाचं बुद्धी तेज संपन्न तल्लक होते. मराठीतला शब्द आहे. तरतरीत राहतो मुलगा बरं का. त्या दुधामध्ये ते सामर्थ्य घडतंय. कुठपर्यंत घडतं तुम्ही पहा. हा जन्माला आल्यानंतर आईचं दूध दिलं जातं. थोडस जाणतं झालं की त्याला ती गुटी दिली होती. त्याच्यापेक्षा थोडं जाणतं झालं की त्याला दूध भात किंवा तूप भात दिलं जातं. त्याच्या पुढे थोडं जाणतं झालं की चहा आणि बटर दिलं जातं. इथून मार्ग बदलतो. इथं मार्ग बदलतो, तो बदलायला नाही पाहिजे बरं. तिथून मग ते बिस्किट म्हणजे माझं मत आहे बुस्कुट वर करते. मी घरात आणलंय. मुलं ती अभ्यास करत नाही. तुला चॉकलेट होतं ते अभ्यास करते बरं का. त्यांना मी पर्याय सांगितला. त्या चॉकलेटच्या ऐवजी घरामध्ये तुम्ही काजू आणून ठेवा. काजू किंवा बदाम किंवा पिस्ते. त्याच्यात खारी असतात ते बरं का. थोडं मीठ लावलेलं असतं. आणि ते अभ्यासाचा त्याला मार्ग लावण्याकरता त्याला काजू द्या 4 खायला. त्या निमित्ताने ते खाईल. पण चॉकलेट देऊ नका म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये सुद्धा ताकद आहे. ते सत्व संपन्न आहे बरं का. हा बदामामध्ये शक्ती आहे. बदाम रोज मुलाला खायला दिले तर मुलगा बुद्धिमान होतो बरं का. पण तो कसं द्यायचं? रोज भिजत घालायचा बदाम आणि सकाळी खायला द्यायचा. तुम्ही बघा मंद बुद्धीचा मुलगा सुद्धा महाराज बदाम खायला आमची योग्यता कुठे आहे? पुड्या खायला योग्यता आहे. हा पुड्या खाऊन खाऊन तुमची तोंड गेली.
तुमची गेली, पण मुलांची चांगली राहण्याकरता जेवढं रोज तुम्ही पुढ्या करता तेवढी बदाम महिन्यामध्ये पुरतील मुलाला. एवढा प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न लक्षात ठेवा. हे त्या काळामध्ये आपण घडवलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्या काळामध्ये आपण हे घडवलं पाहिजे. मायबापाची फार मोठी जबाबदारी लक्षात ठेवा. हा पुढचा ट्रे बदलता कामा नये. ट्रे बदलता कामा नये. हे आपण इथं कमी पडतो. आणि हे जीवनामध्ये जर आपण याच्यातून एक बौद्धिक पातळी वाढते आणि चांगले विचार त्याच्या जीवनामध्ये येतात, तो चांगल्या मार्गाला लागतो. म्हणून चांगल्या मार्गाला लागण्याकरता तुम्ही सदाचार संपन्न होण्याकरता त्या मुलावरती संस्कार केले पाहिजे. आणि त्या मुलावरती संस्कार जर बालपणामध्ये केलं तर तोच मुलगा पुढं सदाचार संपन्न होतो. आणि सदाचार संपन्न झाला की महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला या नरदेहामध्ये धन्यता प्राप्त होते. हा एक मुद्दा आपण या संबंधाने लक्षात ठेवायचा. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आणि धन्यता प्राप्त करून घेण्याकरता दुसरा मुद्दा सांगितला तो वैचारिक पातळीचा. आणि तो वैचारिक पातळीचा तुकोबाराय म्हणतात त्या जीवनाला धन्यता प्राप्त करून घेण्याकरता त्या नरदेहामध्ये आल्यानंतर त्या जीवाने काय करावं ते महाराज तिसऱ्या चरणामध्ये साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज म्हणतात ते आयुष्य खर्च करा, साधना करा. म्हणजे या आयुष्यामध्ये असा प्रयत्न करा, असं आयुष्य खर्च करा. कशा करता? जीवनामध्ये पद मिळवा. लोकांनी फक्त पद एवढंच लक्षात ठेवलं बरं. आयुष्याच्या साधने लोक म्हणतात एकदा तरी मी कुठल्या तरी कमिटीचा अध्यक्ष होईल, कुठलं तरी पद मिळण्याकरता फार मोठं धडपड करतात नाही का. ग्रामपंचायतीचा सदस्य होईल, गावातला ग्रामपंचायतीचा अध्यक्ष होईल, नाही झालो तर कमी कमी डेअरीचा तरी होईल. का संतांनी वर्णन केले ना, सच्चिदानंद पदवी घेणे, पद प्राप्त करा, त्याच्याकरता आयुष्य करा. महाराज म्हणतात असं पद करून खर्च करू नका. कोणतं पद प्राप्त करा? जे पद प्राप्त झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दुःख शिल्लक राहणार नाही असं पद प्राप्त करा. हा व्यवहारातली पद आहे, पद आहे तोपर्यंत तुमची पत आहे बरं का. पद आहे तोपर्यंत तुमची पत आहे. पद गेलं त्या दिवशी तुमची पत गेली. पदावरती आहे तोपर्यंत तुम्हाला गाव नमस्कार करते. पद गेल्यानंतर कोणी विचारत नाही, लक्षात ठेवा. कोणी विचारत नाही. मग ते कोणतंही पद असो, लक्षात ठेवा, कोणतंही पद असो. बरोबर साखरे मला सांगत असतात, हा माणसं पदावरती असतात तेव्हा माणसं लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात. पद गेल्यानंतर बैलगाडी सुद्धा त्यांना कोणी बसा म्हणत नाही. पद गेली ना तुमची. मग अशा पदाच्या नादाला लागू नका. महाराज म्हणतात जगामध्ये असे एक पद आहे, जे पद प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला त्रिभुवन नमेल. हा तुमचा त्रिभुवनामध्ये मान राहील बरं का. हा जो सच्चिदानंद पदावरती आरूढ होतो, हा त्याच्या समोर कोण नमतं? देव सुद्धा नमतात. भले भले नमतात, लक्षात ठेवा. महाराजांनी वर्णन केले की नाही? काय वर्णन केले? वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येते येती राष्ट्रपती. हा वरचे लोक इच्छा करतात राष्ट्रपती कधी आमच्या भेटीला येईल, पंतप्रधान कधी भेटीला येईल. असं कुठं वर्णन केले का? नाही. अहो ज्याने हरिभक्ती केली, ज्याने सच्चिदानंद पद प्राप्त केलं, आशांची आम्हाला भेट होईल का? म्हणजे कोण त्यांची इच्छा करतात? देवादी करतात. म्हणजे त्या पदाला त्रिभुवनामध्ये मान्यता आहे बरं का.
आणि जे आम्ही पद मानतो ते फक्त लोकापुरतच आहे बरं का. इथून गेल्यानंतर तुमची तिथे व्यवस्था नाही. राष्ट्रपती आलाय म्हणून त्याची तिथे स्वतंत्र व्यवस्था आहे का वरती आहे का? आता मंत्री जर आपल्या गावात आला तर त्याची व्यवस्था VIP असते नाही का. या गावातून त्या गावाला गेला, पण या लोकातून त्या लोकाला गेला तर त्याची व्यवस्था नाही. पण एखाद्याने सच्चिदानंद पदावरती आरूढ झाला, जो एखादा हरिभक्त झाला, त्याची व्यवस्था मात्र वरती स्वतंत्र आहे बरं. अशा पदाकरता तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करा. नवे नवे त्याच्याकरता शरीर झिजवा, त्याच्याकरता शरीर खर्च करा. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो विठोबा. धन्य आम्ही जन्मा आलो. तुकोबारे म्हणतात, ज्या देहाची अपेक्षा, या देहाचं श्रेष्ठत्व त्या देवाधिकांनी जाणून देहाची अपेक्षा केली, तो देह आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. बुद्धी दिलेली आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग एक सच्चिदानंद पद प्राप्त करून घेण्याकरता जीवनामध्ये प्रयत्न करा. आणि दुसरा त्याचा करता प्रयत्न करा या शरीराच्या द्वारे, या बुद्धीच्या द्वारे. महाराज म्हणतात, असं जीवनामध्ये काहीतरी करा, असं काहीतरी करा की तुमच्या कार्याचा झेंडा, तुमच्या कार्याचा गौरव या त्रिभुवनाच्या वरती झेंडा लागावा बरं. समजा त्रिभुवनामध्ये जरी झेंडा नाही लागला तरी मृत्यू लोकात तरी लागावा, मृत्यू लोकात तरी लागावा. तुकोबारे म्हणतात, आम्ही जीवनामध्ये असा प्रयत्न केला, आम्ही हे शरीर त्याच्याकरता वापरलं, आयुष्य त्याच्याकरता खर्च केलं. काय केलं? महाराज म्हणतात, एवढं आम्ही कर्तृत्व केलं, एवढं आम्ही जीवनामध्ये कर्म केलं की त्या कर्माच्या सामर्थ्याने महाराज म्हणतात आम्ही स्वर्गाच्या पायऱ्या केल्या. काय केल्या? स्वर्गाच्या पायऱ्या केल्या. आणि पायऱ्या करून स्वर्गाच्या वरती गेलो. आणि वरती जाऊन आम्ही आमच्या कार्याचा काय लावला? झेंडा लावला. तुका म्हणे पावट करो स्वर्गीची निशाणी किंवा करो स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो. महाराज म्हणतात प्रत्येकाला जीवनामध्ये काहीतरी करता येतं. जरी आपल्याला स्वर्गाच्या वर जरी निशाणा लावता नाही आला तर कमीत कमी गावात तरी लावावा.
गावात तरी गावावा गावाने नाव काढावं, नाव ठेवून असं वागावं. खरंच हा मुलगा गावामध्ये जन्माला आला, पण काहीतरी मी गावामध्ये एक विशेष करून दाखवलं बरं का, असं कोणी म्हणावं? वैऱ्याने सुद्धा गावातल्या म्हणावं, लक्षात ठेवा. मित्रांनी म्हणावं, सोयऱ्याने म्हणावं, लक्षात ठेवा. हा तो मला जरी माझा वैरी असला तरी याचं माझं आयुष्यात पटलं नाही, पण याने जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलं बरं का. असं गावात नाव निघणं याला म्हणतात निशाण बरं का. घरावरती झेंडा लावणं म्हणजे निशाण नव्हे. तुम्ही लावाल भगवा आणि म्हणत बसाल, हा निशाण म्हणजे कर्तृत्वाचा, काय सदाचाराचा, हा स्वाभिमानाचा, असा जीवनामध्ये काहीतरी मिळवा, कमवा, की जेणेकरून तुमचं गावामध्ये नाव राहील. हा गावामध्ये नाव राहण्यामध्ये तुमचे गावामध्ये एक सत्कीर्ती आहे, असं जीवनामध्ये प्रत्येकाला करता येतं. हा ही श्रेष्ठता या देहामध्ये आहे, हे देवाधिकांना कळालं. आणि हे देवाधिकांना कळालं म्हणतो तुकोबरा म्हणतात, त्यांनी अपेक्षा केली, ती अपेक्षा केली, तीच अपेक्षा आज आमच्या जीवनामध्ये तुकोबरा म्हणतात आम्ही पूर्ण केल्या. दास विठोबाची झालो, दास विठोबाची झाल्यामुळे आमची आज सर्वत्र कीर्ती आहे. काय कीर्ती आहे? महाराजांनी वर्णन केले, उभय लोकी कीर्ती. म्हणजे अशी श्रेष्ठता या नरदेहामध्ये प्रत्येकाला प्राप्त करता येते, आणि ती प्रत्येकाने जीवनामध्ये करावी म्हणून तुकोबराय वर्णन करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो ज्ञानेश्वर. पाये, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. वेळीची मर्यादा लक्षात घेऊन काहीचा विचार अभंगाचा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने ही सेवा या ठिकाणी घडली. ज्या दिवशी परशुराम बोला म्हणजे महाराज असा असा कार्यक्रम करायचा आहे, मी त्याला पहिला प्रश्न केला, यायलाच पाहिजे का? मी कार्यक्रमाला यायलाच पाहिजे का? त्याची मला आज खरी जाणीव झाली बरं का. का जाणीव झाली? कालपासून तब्येत बिघडली माझी, आणि सकाळी मी विचार केला आपण कार्यक्रमात जाण्यासारखं नाही आहे, आपण हे काम भक्तिकर महाराजांच्याकडे सोपवावं. तुम्ही येणार आहे, तुम्ही आजचं कीर्तन करून घ्या. पण त्यांनी एक वाक्य बोलला होता, म्हणजे महाराज यायला पाहिजे का? म्हणजे आमच्या घरच्यांची फार इच्छा आहे. त्यात सगळे आले, आई वडील आले, पत्नी आले, त्यांचे सासरे पण आले बरं का. सगळे आले का, दोन्हीकडची मंडळी चांगली आहे, घरची मंडळी चांगली आहेत, सासरीची मंडळी चांगली आहेत. त्यांची जरी वारकरी नसले तरी ह्या मार्गात आहेत, चांगले आहेत, प्रत्येक कार्याला अनुमोदन आहे. पण विचार केला सर्वांची इच्छा आहे, आणि सर्वांची इच्छा जर आपण मोडली तर माणसं थोडीशी नाराज होतात, नाही का? नाराज होतात. कारण आमच्या युवराजच्या वेळी घडलं लग्नात, त्या पूजेच्या दिवशी त्याने कीर्तन ठेवलं होतं, पण मला अशीच परिस्थिती निर्माण झाली. मी त्याला बाबा म्हटलं येऊच शकत नाही, पोचूच शकत नाही, एवढ्या अंतरावरती मी आहे. पण मला एक अनुभव युवराजचा आहे म्हटलं, मनात मी विचार केला. आणि हे गाव परत धामण्यातला दुसरा प्रसंग आहे. तो
पुन्हा घडू नये म्हणून एक विधी सांभाळून मी आलो. मला काय नेमकं घडले मला सांगायचं नाही. प्रतिकूल शरीर कधी काय घडेल सांगता येत नाही, पण शेवटी एक भावना लक्षात घेऊन आलो आणि त्या भगवंतानी ती सेवा करून घेतली. अशीच भावना राहावी आणि अशी सेवा सर्वांच्या जीवनामध्ये घडावी एवढी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुका